नमस्कार. सध्या सकल संत विचार मंचच्या वतीने आचार्य आणि त्यांचं तत्वज्ञान हा विषय चालू आहे. विविध आचार्यांची आपण माहिती करून घेतो आणि महिन्यातले पहिले 3 गुरुवार जे आहेत ते आपण त्यासाठी ठेवलेले आहेत. आणि चौथा जो गुरुवार आहे तो डॉक्टर ग. करंदीकर सांस्कृतिक व्याख्यानमाला किंवा व्यासपीठ याच्यासाठी ठेवलेला आहे, चौथा गुरुवार. आणि त्याच्यामधले जे विषय आहेत ते वेगळे आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर राजलक्ष्मी बर्वे जे आहेत त्या गीता रहस्यावर बोलतायत. डॉक्टर दातार सर भारतीय संस्कृतीबद्दल बोलतायत. आणि मी वेद, उपनिषद आणि दर्शन अशा विषय माझ्याकडे दिलेला आहे. डॉक्टर करंदीकर संस्कृती व्यासपीठातर्फे जी व्याख्यानमाला सुरू आहे त्याच्यात जो 5वा गुरुवार आला तर मात्र तो सकल संत विचार मंचासाठीच ठेवला जाईल. अशा पद्धतीने ही रचना केली. पूर्वी आपण करंदीकर भारतीय संस्कृती व्यासपीठाकरता शुक्रवार दिला होता, त्याच्याऐवजी आता चौथा गुरुवार आहे. आणि त्यानुसार आजचं व्याख्यान जे आहे ते डॉक्टर करंदीकर भारतीय संस्कृती व्यासपीठ याच्यातर्फे आहे. त्यामुळे या व्याख्यानमालेमध्ये वेद हा जो विषय होता किंवा वेदांचं तोंड ओळख म्हणूया, कारण संपूर्ण वेद त्याच्यामध्ये घेणं एका तासात शक्य नसतं. त्यामुळे वेदांचा परिचय जो आहे तो आपण मागच्या वेळेला घेतला होता. आणि आज आपण उपनिषदांचा परिचय करून घेणार आहोत. उपनिषदांचा परिचय 2 भागांमध्ये करून घेणार आहोत, कारण 10 उपनिषदांचा परिचय करायचा आहे. उपनिषद म्हणजे काय इथपासनं आपल्याला सुरुवात करायची आणि त्याची काय गरज आहे, उपनिषदांची आता काय गरज आहे. तर तसं जर बघितलं तर उपनिषद या विषयाला सुरुवात करताना मला असं सांगावंसं वाटतं की विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे, अनेक सुखसोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पण माणूस समाधानी आहे का? शांतिमय जीवन जगतोय का? तर अनेक सुख उपलब्ध असणं म्हणजे समाधान असणं असा त्याचा अर्थ होत नाही, किंवा शांतीने जगतोय असा त्याचा अर्थ होत नाही. तर मनापासून शांतीपूर्वक समाधानाने जगणं ही खरी म्हणजे जीवनाची गुरुकिल्ली आहे. शांतपणे व्यवस्थित जीवन जगता आलं पाहिजे. सध्याच्या या जलद सगळ्या ह्याच्यामध्ये या धक्काधक्कीच्या म्हणा आणि धक्काबुक्कीच्या सुद्धा म्हणायला हरकत नाही, जीवनामध्ये नेमकं हे सगळं आपण हरवून बसलेलो आहोत. आपल्या पूर्वजांनी संस्कृतीचा मोठा वारसा आम्हाला दिलेला आहे, पण आम्ही तो विसरून चाललोय, त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय. कारण विज्ञानाची जी झालेली प्रगती आहे, शास्त्राची, सायन्समुळे विज्ञानाची जी प्रगती झालेली आहे त्याच्यामुळे, पैशाच्या श्रीमंतीमुळे, प्रत्येकाच्या अहंकारामुळे आणि वैयक्तिक स्पर्धेमुळे जीवन थोडंसं शांततामय जगण्यापासून, त्या शांतता आणि समाधान याच्यापासून थोडंसं दूर झालेलं आहे. मग त्यासाठी ऋषीमुनींनी आपल्याला अनेक विचार पूर्वी सांगितलेले आहेत आणि आजही ते महत्वाचे ठरतात. कारण वैज्ञानिक प्रगती तर आपल्याला करायची आहेच, त्याच्यात मागे सरून चालणार नाहीये. सगळ्या जगाबरोबर राहायचंय तर आपल्याला ती करायलाच हवी. वैज्ञानिक प्रगती तर करून घेऊच, पण आत्मिक उद्धार करून घेणं हा सुद्धा तितकाच महत्वाचा भाग आहे, ज्याच्यामुळे मानसिक शांती मिळते. आणि तो आपण निर्माण करण्यासाठी उपनिषदांचा आधार घ्यायला काहीच हरकत नाही. कारण आध्यात्मिक प्रगतीबरोबर ऐहिक प्राप्तीसाठी, ऐहिक गोष्टींसाठी, प्रसन्नतेसाठी आणि निरामय जीवनासाठी ही जी उपनिषद आहेत ती आजही आपल्याला उपयुक्त ठरू शकतात. पण याच्यामध्ये सगळ्यांचाच विचार केला जातो. सर्व माझे आणि मी सर्वांचा हा विचार उपनिषदांनी आपल्या इथे मांडलेला आहे. सर्व माझे हा विचार आपण पक्का घेतलेला आहे, पण मी सर्वांचा हा विचार आपल्याला यायला उपनिषदाचा अभ्यास करावा लागतो. कारण मी सर्वांचा आणि सर्व माझे याच्या मागची उपनिषदातली भावना वेगळी. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची थोर अशा पद्धतीने जे म्हटलं जातं त्याला सर्व माझे आणि मी सर्वांचा या पद्धतीने सोप्या शब्दात सांगितलं जातं. पण ते बघितलं तर प्रत्येक जण या सृष्टी निर्मितीमध्ये, या सृष्टीच्या चक्रामध्ये जर विचार केला
तर मी सुद्धा या सृष्टीचक्रामधली एक कडी आहे. म्हणजे एक त्यातला बिंदू मी त्यातला आहे. असे अनेक बिंदू मिळून हे सृष्टीचं चक्र निर्माण झालंय. त्यामुळे इथे प्रत्येक जणांनी आपलं शरीरही व्यवस्थित ठेवायला पाहिजे, आपली मानसिकता व्यवस्थित ठेवायला पाहिजे, योग्य प्रकारे सगळ्याची काळजी घ्यायला पाहिजे. आध्यात्मिक आणि ऐहिक दोन्ही तऱ्हेची प्रगती आणि वैज्ञानिक प्रगती हे सगळं आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि ह्या म्हणून उपनिषद हा त्या दृष्टिकोनातून सुद्धा एक अमूल्य ठेवा आहे. जीवनाचा समग्र अभ्यास त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे या उपनिषदामध्ये नक्की काय काय आहे हे आपण एक दोन प्रकरणांमध्ये किंवा दोन टप्प्यामध्ये आपण ते पाहणार आहोत. पण आधी इथे पहिल्यांदा वैशिष्ट्य काय आहेत उपनिषदांची, कशासाठी त्याची गरज आहे, तर ती वैशिष्ट्य अशी आहे की त्याच्यामध्ये फक्त जीवनाचा हेतू किंवा जीवनाची मार्गक्रमणा कशी करायची हे सांगितलेलं नाही, ती नीतीपूर्वक कशी करायची हे हा विचार मांडलेला आहे. तसंच व्यवहाराचा सुद्धा विचार त्यामध्ये मांडलेला आहे. दोन्हीची आवश्यकता आहे, प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची आवश्यकता आहे त्याप्रमाणे. आणि हे याच्यातली वैशिष्ट्य अशी आहे की हे गुरु शिष्यांचा संवाद आहे. जास्तीत जास्त उपनिषद ही सर्व गुरु शिष्यांचा संवादात्मक त्याची एक मांडणी केलेली असते. त्यामुळे ते लोकांपर्यंत या संवादात्मक दृष्टिकोनातनं ती पोहोचवली जातात, की ज्याच्यामध्ये अनेक दृष्टांत दिले जातात, अनेक प्रकारची माहिती दिली जाते, काही शंका विचारल्या जातात, काही उपदेश केला जातो आणि ह्या सगळ्याचा समग्र अभ्यास आपल्या जीवनाशी निगडित असतो. अशा पद्धतीने याचं गुरु शिष्य संवाद हे एक वैशिष्ट्य आहे. आपण जर बघितलं तर उपनिषदामध्ये, कठोपनिषदामध्ये यमनचिकेताचा संवाद आहे. आरुणी आणि श्वेतकेतूचा संवाद छांदोग्य उपनिषदामध्ये आहे. याज्ञवल्क्य मैत्रेयी यांचा बृहदारण्यकामध्ये आहे. असे वेगवेगळे संवाद त्याच्यामध्ये आहेत. आणि संवादात्मक गोष्टी ऐकायला आपल्याला आवडतात आणि त्या पटकन कळतात. हे एक वैशिष्ट्याचा भाग आहे. दुसरं असं की याच्यामध्ये काही कथानक पण आहे. कथानक म्हणजे सत्यकाम जबालाचं छांदोग्यमध्ये कथानक आहे, किंवा देव असुर कथा यांचं केन उपनिषदामध्ये कथानक आहे. असं वेगवेगळी कथानक त्याच्यामध्ये जोडलेली आहे. माणसाला लहानपणापासून जशा गोष्टी ऐकायला आवडतात तसे मोठेपणी सुद्धा थोड्याशा चांगल्या पद्धतीच्या, वेगळ्या पद्धतीच्या कथा ऐकायला आवडतात. पण कथा ऐकणं हे मनुष्याच्या आवडीचा छंद आहे. त्याप्रमाणे उपनिषदांमध्ये सुद्धा अशा कथा असल्यामुळे ते थोडंसं मनोरंजक पण झालेलं आपल्याला दिसतं. आणि कथांमधून संदेश पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे समजून घेता येतात, जे आपल्या जीवनाशी निगडित असतात, व्यवहाराशी निगडित असतात. उपनिषद समजून उमजून वाचणं, श्रवण करणं, त्याचं चिंतन करणं, मनन करणं आणि ह्या पद्धतीने संपूर्ण जीवन यथार्थपणे जगून अंतिम तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी ते तत्व जाणण्याची जी विद्या आहे, ज्याला आत्मविद्या असं म्हणतात, ती या उपनिषदातनं सांगितलेली आहे. अविद्या, अज्ञान दूर करून ज्ञानप्राप्ती करून घेणं हे या ग्रंथांचं महत्वाचं कार्य आहे. आत्म्याचं स्वरूप काय, सत्य काय, अशा सगळ्या गोष्टींचा उलगडा अतिशय उत्तम रीतीने सुस्पष्ट रीतीने याच्यामध्ये सांगितलेला आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक उपनिषदाकाराला ज्या ज्या गोष्टींची अनुभूती आली त्या त्या अनुभूतींच्या दृष्टिकोनातनं त्यांनी त्या उपनिषदाची मांडणी केलेली. त्यामुळे सांगताना प्रत्येकाने ते वेगवेगळ्या पद्धतीने, प्रकाराने सांगितलं असलं तरी मूळ उद्देश जो आहे त्या तत्वाच्या संदर्भामध्ये मात्र सगळ्यांचं मतैक्य आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये उपनिषद या शब्दाची फोड सर्वसाधारण आता सगळ्यांना माहितीच आहे. नि हा निश्चयार्थ असा उपसर्ग लागलेला आहे. उप म्हणजे जवळ, सद म्हणजे बसून, गुरुचरणाच्या जवळ बसून ज्ञानप्राप्तीसाठी संपूर्ण समर्पण भावनेनी, निश्चयाने, ज्ञानप्राप्तीच्या तळमळीने जायचं आणि ज्ञान प्राप्त करायचं. त्याला उपनिषद असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी लाकडाची मोळी डोक्यावर घेऊन, म्हणजे पूर्णपणे मी कोरडा झालेलो आहे, मला कुठलंही ज्ञान नाही, आता सगळं ज्ञान मला गुरुकडनं प्राप्त करायचंय, अशा पद्धतीने तो विचार मांडण्याकरता लाकडाची मोळी घेऊन गुरुकडे जाण्याची पद्धत त्यावेळेला होती. उपनिषद म्हणजे
ही उपनिषद अशी एक दोन अशी नाही, जवळजवळ 250च्या वर उपनिषद आहेत. पण त्यातली 10 उपनिषद ही प्रमुख उपनिषद मानली जातात. आणि त्याच्याबद्दलचा जो श्लोक आहे तो वाचून दाखवते. ईशकेन कठ प्रश्न, ईशकेन कठ प्रश्न, मुंड मांडुक्य तित्तिरी, ऐतरेयम च छांदोग्य बृहदारण्य कंतथा. अशी ही 10 नावं याच्यामध्ये सांगितलेली आहेत. ईशकेन कठ प्रश्न, मुंडक मांडुक्य, ऐतरेय तैतरेय, छांदोग्य आणि बृहदारण्य. काही ठिकाणी 11 उपनिषद महत्वाची मानली जातात, ज्याच्यामध्ये श्वेताश्वेतरचा समावेश केला जातो. आता उपनिषदातले शांती मंत्र आहेत. सगळ्या उपनिषदामध्ये सुरुवातीला शांती मंत्र म्हटले जातात. त्यातले बरेचसे मंत्र जे आहेत ते आपल्या परिचयाचे मंत्र आहेत. आता आपल्याला माहितीच आहे की ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा, हा जो मंत्र आहे तो मंत्र प्रश्न उपनिषद किंवा मुंडक उपनिषद याचा शांती मंत्र आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय, अशा पद्धतीने बृहदारण्यकाचा शांती मंत्र आहे. ओम सहनावतु सहनो भुनक्तु, केन आणि कठोपनिषदाचा आहे. अशा वेगवेगळे शांती मंत्र हे सुरुवातीला किंवा शेवटी दोन्ही वेळेला म्हटले जातात. म्हणजे गीता जी आहे ती भगवंताने अर्जुनाला सांगितली आणि अर्जुनाच्या निमित्ताने सर्व प्राणी मात्रांवर कृपा करण्याकरता, त्यांना ज्ञान होण्याकरता भगवद्गीता सांगितली. ही भगवद्गीता उपनिषदाचं सार आहे. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे गीतेत सुद्धा उपनिषदातले मंत्र आहेत. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर नचमस्तानी भूतानी त्या पद्धतीचा श्लोक आहे. हे अजो नित्य शाश्वतोयम पुराण कठोपनिषदामध्ये आहे. म्हणजे त्यातले श्लोक, उपनिषदातले श्लोक सार असल्यामुळे गीतेमध्ये पण आलेले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की त्यातले जे शांती मंत्राचे श्लोक आहेत ते बऱ्यापैकी आपल्या सर्वांना परिचित असणारे असेल. बरं, ह्या शांती मंत्राबरोबरच काही उपनिषदामध्ये रूपक सुद्धा केलेली, हे एक वैशिष्ट्य आहे. रूपक केलेली आहेत म्हणजे एखादी गोष्ट समजावण्याकरता त्याच्यासारखं दुसरं रूपक तयार करून त्याबद्दल सांगणं. म्हणजे जसं द्वास सुपर्णा सुजया सखया, हे मुंडक उपनिषदातलं जर आपण घेतलं तर 2 पक्षांचं रूपक केलेलं आहे. हे 2 पक्षांचं रूपक आत्मा, जो शुद्ध आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे तो, आणि दुसरा जीवात्मा, जो सुख दुःख भोगणारा आहे तो, असे ह्या 2 पक्षांबद्दल त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आत्मानम रथिनम विद्धी हे जे आहे कठोपनिषदामध्ये, तर त्याच्यामध्ये रथाचं रूपक केलेलं आहे. शरीर म्हणजे रथ आहे आणि रथी म्हणजे आत्मा आहे. मग ती इंद्रिय म्हणजे काय आहे, मन म्हणजे काय आहे, त्याला लगाम कसा लावायचा, असं सगळं रथाचं जे रूपक आहे ते त्याच्यामध्ये केलेलं आहे. अशी वेगवेगळी रूपक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून आपल्याला त्या ज्ञानाचा उहापोह किंवा समग्र ज्ञान त्यातलं आपल्याला टिपता येतं, घेता येतं, समजून घेता येतं, शाब्दिक रूपाने समजून घेता येतं. आता ह्याच्यामध्ये उपनिषदामध्ये वाचताना संस्कृत आहे, त्यामध्ये काही आर्ष रूप पण घेतली जातात. आर्ष रूप म्हणजे व्याकरणाशी संलग्न नसलेली रूप. आता ते व्याकरणाशी संलग्न आहेत का नाही याचा जर विचार करायचा झाला तर पाणिनीचं व्याकरण हे बघितलं जातं. पण पाणिनी हा व्याकरणाकरता प्रसिद्ध आहे. त्या पाणिनीचं जे व्याकरण आहे ते उपनिषदांच्या नंतरच्या काळात तयार झालेलं आहे. त्यामुळे उपनिषदांना ते लागू पडत नाही. त्याच्यामध्ये काही आर्ष रूप आहेत, म्हणजे व्याकरणाशी संलग्न नसलेली रूप आहेत, पण तरी सुद्धा उपनिषदाच्या सौंदर्यामध्ये त्यामुळे कुठलीही कमतरता येत नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट उपनिषद आपल्याला सांगतं ते म्हणजे ज्या कोणाकडे ज्ञान आहे त्या कोणाकडूनही ज्ञान प्राप्ती आपण करून घ्यावी. मग तो कीटक आहे का, तो पशु आहे का, तो गुरु आहे का, तो देव आहे काय, यमदेवता आहे, असं मृत्यू देवता आहे, असं कुठलाही विचार न करता त्या ज्ञानी व्यक्तीकडनं आपण ज्ञान प्राप्त करून घ्यावं. मग तो कोणत्याही जातीचा असू दे, कोणत्याही कुळातला असू दे, नीच कुळातला असू दे, पण तो ज्ञानाने परिपूर्ण असणं महत्वाचं आहे.
त्याचं ज्ञान जे आहे ते पूर्ण ज्ञान निश्चितपणे असलं पाहिजे, हे निश्चित आहे. त्याचं कारण असं आहे, स्वतःला ज्ञानी मानणारे बरेच लोक असतात, पण जे स्वतःला खूप ज्ञानी मानतात ते खरं म्हणजे ज्ञानी नसतातच. तसं गुरु कसा असावा? गुरु हा सर्वात ज्ञानी आहे. त्याच्याकडनं मिळालं तर उपनिषद जरूर शिकावं. पण ज्ञान हे सुद्धा 24 गुरूंकडनं दत्तात्रयाने शिकलेलं आहे. 24 गुरु त्याच्यासाठी केलेले आहेत, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ज्ञानी माणसाकडनं, तो परिपूर्ण ज्ञानी, त्याच्याकडनं ज्ञान शिकावं असं त्यांनी सांगितलंय. आणि गुरुची लक्षणं पण त्याच्याबरोबर सांगितलेत की गुरु कसा असावा. श्रोत्रिय असावा, म्हणजे वेदांचा जाणता असावा, ब्रह्मनिष्ठ असावा, कृपाळू असावा, दयाळू असावा, त्याला त्याची कर्तव्य माहिती असावी, वेदांचं ज्ञान आणि आचरण त्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता ह्या आपला जो संपूर्ण सृष्टीचा जन्म झालेला आहे तोही आनंदातनच झालाय. एकोहम बहुश्याम, ही आनंदाची उर्मी त्याला जेव्हा बाहेर पडली तेव्हा सृष्टीचा नंतर मग जन्म झालाय. ते निर्मितीचं संपूर्ण सांगण्याची गरज नाही, पण सर्व प्राणी जे आहे, प्राणी मात्र जे जे निर्माण झालं ते सर्व प्राणी मात्र मनुष्य प्राण्यासकट ते आनंदाच्या प्राप्तीसाठीच आपलं आयुष्य जगत असतात. पण आमचा हा आनंद हा बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो, तो क्षणिक असतो आणि वस्तू सापेक्ष सुद्धा असतो. पण परब्रह्म वस्तूमुळे मिळणारा आनंद, ब्रह्मानंद ज्याला म्हटलं जातं, त्याचंही वर्णन, तो आनंद म्हणजे काय, आणि एकदा तो आनंद मिळाल्यानंतर दुसऱ्या कुठल्याही आनंदाची अपेक्षाच राहत नाही. तो आनंद हा श्रेष्ठ आनंद आहे, ब्रह्मानंदम परम सुखदम, अशा पद्धतीने ज्याचं वर्णन केलेलं आहे, ती अत्यंत अत्युच्च अशी अवस्था, त्याचं वर्णन उपनिषदामध्ये केलेलं आहे, तैत्तरीय उपनिषदामध्ये. महावाक्यांचं वर्णन उपनिषदामध्ये केलेलं आहे. त्या महावाक्यांच्या मध्ये जर विचार केला तर साधक आणि साध्य यांच्यात जी एकरूपता आहे, किंवा जे साम्य प्रगट करणारं वेदवचन, त्याला वेदवचन असं म्हटलं जातं. जी महावाक्य आहेत ती साधक आणि साध्य यांच्यातली एकरूपता किंवा साम्य प्रगट करतं, त्याला वेदवचन असं म्हणतात, असं भगवान शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. ही 4 महावाक्य जी आहेत ती ऋग्वेदातल्या, म्हणजे एक एक महावाक्याचा विचार केला तर ऋग्वेदातल्या ऐतरेय उपनिषदामध्ये प्रज्ञानम ब्रह्म हे वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे सर्वत्र ब्रह्म पसरलेलं आहे. इकडे तिकडे जिकडे तिकडे पाहावं तिकडे चराचरामध्ये तेच भरलेलं आहे. ह्याचं ज्ञान, याचा अभ्यास आपल्याला आधी करावा लागतो. ते अभ्यास शाब्दिक रूपावर ग्रंथ स्वरूपाने आपल्याला आधी करावा लागतो. सद्गुरूच्या ज्ञानामुळे आपल्याला ते आणखीन डिटेलमध्ये समजतं. पण प्रज्ञानम ब्रह्म हे अभ्यास वाक्य आहे. आणि सामवेदातल्या छांदोग्य उपनिषदातलं तत्वम असी हे उपदेश वाक्य आहे. प्रज्ञानम ब्रह्म हाचा अभ्यास पूर्ण झाला, हा अभ्यास वाक्य आहे. ह्या अभ्यास वाक्याचा अभ्यास परिपूर्ण होत आला की सद्गुरू आपल्याला उपदेश करतात, अरे ते दुसरं तिसरं काही नाही, ते तूच आहेस, हे उपदेश वाक्य आहे. आणि यजुर्वेदातील बृहदारण्यकामध्ये मग नंतर जे वाक्य येतं ते हम ब्रह्मास्मी, सद्गुरू आपल्याला उपदेश करतात की ते तूच आहेस, पण त्याची अनुभूती आपल्याला आलेली नसते. ती अनुभूती जेव्हा आपल्याला यायला सुरुवात होते की अहम ब्रह्मास्मी, त्यावेळेला ते अनुभव वाक्य म्हणून आपल्या पुढे येतं. आणि अनुभव आल्यानंतर मग त्याच्याशी एकरूपत्व आल्यानंतर सातत्याने हा अनुभव येत राहतो की मीच ब्रह्म आहे. मग त्यातला अहम आणि अस्मी गळून पडल्यानंतर अयम आत्मा ब्रह्म हा घोष सुरू होतो. आणि हा घोष वाक्य म्हणजे अभ्यास वाक्य, उपदेश वाक्य, अनुभव वाक्य आणि घोष वाक्य, अशी 4 वाक्य जी आहेत ती महावाक्य म्हणून उपनिषदांमध्ये आलेली आहेत. आता हे वेदांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर वेदांच्या 1,00,000 श्रुती आहेत आणि यामध्ये जवळजवळ 80,000 1,00,000 मंत्र आहेत. त्याच्यापैकी 80,000 हे कर्म आणि कर्मफळाच्या संदर्भात आहेत, तर 16,000 मंत्र उपासनापर आहेत. तर शेवटचे 4,000 जे आहेत ते मंत्र ज्ञानपर आहेत, की ज्याच्यामध्ये जीव ब्रह्म ऐक्य याच्या संदर्भात उहापोह केलेला आहे.
आणि ते ज्ञान त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. त्या वेदांचा हा शेवटचा भाग असल्यामुळे त्याला वेदांत असं सुद्धा उपनिषदांना म्हटलं जातं. आता या उपनिषदांची 10 उपनिषदांची विभागणी 4 वेदांमध्ये कशी केली आहे, हे खरं म्हणजे मागच्या वेळी वेद ही संकल्पना बघताना किंवा वेदांची तोंड ओळख करून देताना आपण पाहिलीये. पण तरी पण जाता जाता आता पुन्हा एकदा सांगू की ऋग्वेदामध्ये ऐतरेय उपनिषद येतं. यजुर्वेदाच्या कृष्ण यजुर्वेदामध्ये कठ तैतरेय आणि बृहदारण्यक येतं. शुक्ल यजुर्वेदामध्ये ईशावास्य, सामवेदामध्ये केन आणि छांदोग्य, अथर्व वेदामध्ये प्रश्न, मुंडक, मांडुक्य. अशा पद्धतीने आपल्याकडे ह्याची मांडणी केलेली आहे. आणि ही जी उपनिषद आहेत ती फक्त बुद्धीच्या स्तरावर नाही आहेत किंवा एका विशिष्ट पातळीवर जी जरी असली, चांगल्या ज्ञानाच्या पातळीवरती जरी असली, तरी ती फक्त बुद्धीच्या स्तरावरती सांगितलेली नाहीये. तर ती बुद्धीच्या स्तरावर सांगता सांगता त्याच्याबरोबरच ती व्यावहारिक दृष्टिकोनातनं पण आपल्याला कशी लागू होईल हे पण आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता हे सगळं सांगत असताना, कारण आचरणामध्ये वेद नुसते वाचून उपयोग नाही, ते आचरणात पण आणायला पाहिजेत. आचरणात आणून आपल्या जीवनात बदल घडायला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला शांततेने, समाधानाने आणि विज्ञानाच्या प्रगतीबरोबर जगता येईल. नुसतीच विज्ञानाची प्रगती होऊन उपयोग नाही, त्याच्याबरोबर आत्मिक शांती असली तर दोन्हीचं सहकार्य किंवा दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर उपनिषदाचा आपल्याला उपयोग होईल. म्हणून ते उपयोजन त्याचं कसं आहे, त्या शरीराला कसं आहे, आपल्या जीवनाला कसं सहाय्यभूत आहे, त्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. आणि उपनिषदकारांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आहे की त्यांनी आत्मप्रचितीला महत्व दिलेलं आहे. कारण ती खरा आनंद मिळवण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे, म्हणून त्यांनी आत्मप्रचितीला मान्यता जास्त दिलेली आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते आपल्या जीवनाशी निगडीत नाही. काय करायचं आत्मप्रचिती मिळवून, असं नाही आहे. हळूहळू आपण त्या दिशेने प्रवास करायला लागलो की आपोआपच आपण सुख समाधानाने जगायला सुरुवात करतो आणि लोकांना मदत करायला सुरुवात करतो. स्वतः बरोबर लोकांच्या हिताचा विचार करायला लागतो. मनुष्याला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा यांची गरज आहे. सगळ्यांनाच त्याची गरज आहे. मनुष्याला त्याच्याबरोबर आजूबाजूला आपली लोक पण हवी असतात. म्हणजे समाजाची पण अन्न, वस्त्र, निवारा ही त्याची वैयक्तिक गरज आहे. पण त्याला राहण्यासाठी तो समाजप्रधान प्राणी असल्यामुळे किंवा मानव जातीच्या आजूबाजूला माणसं त्याला हवी असतात, प्राणी हवे असतात, पशु हवे असतात, पक्षी हवे असतात. मनुष्य हा समाजाला धरून वावरणारा असा प्राणीच आहे. त्यामुळे आता समाजामध्ये वावरायचं झालं की माझं तुझं ही भावना येतेच. माझं असं आहे, तुझं तसं आहे, का मी असं म्हणतो तू तसं म्हणतो, ही सगळी द्वैत भावना इथे निर्माण होते समाजामध्ये ज्या वेळेला मनुष्य राहतो त्यावेळेला. पण हे मी माझं सोडून सर्वांना जेव्हा आपल्यामध्ये सामावून घेतलं जातं, विचारांच्या स्तरावर सामावून घेतलं जातं, कृतीच्या जोरावरती सामावून घेतलं जातं, त्यावेळेला माणूस विश्वाकार होतो. तिथे द्वैत राहत नाही. आणि मग सर्वत्र तेच तत्व जाणून जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, या दृष्टिकोनातून तिथे व्यवहार केला जातो आणि मग द्वैत राहत नाही. ज्या वेळेला मी तूचा द्वैत चालू असतो तेव्हा भय निर्माण होतो की मी कमावलंय आता हा घेऊन जाईल की काय, मला असं असं मिळालंय ते आता जाईल की काय, मग त्याचा सांभाळ मी कसा करू याची चिंता मला लागायला लागते. पण ज्या वेळेला विश्वाकार होतो, मनुष्य ज्या वेळेला विश्वाकार होतो त्यावेळेला मीतूची भावना, मीतूपणाची केली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, असं आरतीमध्ये म्हटलेलं आहे. ते मीतूपणाची बोळवण केली की आपोआपच द्वैत राहत नाही. आणि मग द्वैत नाही म्हटल्यानंतर भय नाही. कारण भय नेहमी द्वैतात असते आणि भय राहिल्यानंतर, नाहीच राहिल्यानंतर म्हणजे अभय प्राप्त झाल्यानंतर जीवनाचा खरा आनंद प्राप्त होतो. आणि इथे लोकांतात राहून एकांत भोगणं म्हणजे काय याची आपल्याला पूर्णपणे जाणीव निर्माण होते. आपल्याला कुणाचं भय राहत नाही. माझं हे असं आहे, मी कोणाची स्पर्धा करायला जात नाही. दुसऱ्याला माझ्यापेक्षा जास्त मिळालं तर त्याचा मला आनंद होतो की अरे वा, त्याला छान मिळालं म्हणून मला का नाही मिळालं असं नाही.
मी माझ्या प्रयत्नांप्रमाणे मला मिळालं, अशा पद्धतीने मनाची धारणा होते. म्हणून प्रयत्न करायला आपण सोडत लाईन कुठली वाढवायची हे महत्वाचे. एकाची लाईन अशी आहे, दुसऱ्याची लाईन कमी पडते, त्याला कुठेतरी कमतरता येते, त्यांनी त्याची लाईन वाढवायची. दुसऱ्याची लाईन पुसून टाकायचा प्रयत्न करायचा नाही, ती पुसून टाकून कमी करायचा प्रयत्न करायचा नाही. तर आपल्याला खरा आनंद होतो हे उपनिषद सांगतो. अशा तऱ्हेने सर्वांग सुंदर श्रेयस प्रेयसाचा विचार करणारा अभ्युदय आणि निश्रेयस याचं महत्व सांगणार अशा ह्या उपनिषदांची आपण फक्त तोंडओळख करून घेणार आहोत. 10 उपनिषद महत्वाची जी समजली जातात, त्या 10 उपनिषदामधलं ईशावास्य हे पहिलं उपनिषद आपण बघूया. हे शुक्ल यजुर्वेदाचं आहे. ते आपण आता सांगितलं त्यावेळेला बघितलं. हे उपनिषद जे आहे ते 18 मंत्रांचं अगदी छोटेखानी असं मंत्र उपनिषद आहे. पण अगदी छोटेखानी असलं तरी सुद्धा 18 मंत्रांचंच असलं तरी अत्यंत आशयघन असेल आणि आपल्याला जीवनासाठी उपयोगी पडणारं असेल. प्रत्येकाने व्यष्टी आणि समष्टी हे दोन्ही धर्म पाळले पाहिजेत असं हे उपनिषद आपल्याला सांगते. व्यष्टी ही समष्टीची कडी आहे. एक एक कडी आपण एकात एक गुंफत गेलं की संपूर्ण समाज तयार होतो. प्रत्येक व्यष्टीची जी कडी आहे ती गुंफत जावी लागते आणि ती गुंफताना एखादी कडी तुटली तर पुढची कडी सगळी जी लाईन आहे ती विस्कळीत होऊन जाते. त्यामुळे प्रत्येक व्यष्टी ही समष्टीची कडी आहे. त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने राहावं आणि योग्य समन्वय साधून त्याच्याबरोबर ती कडी पूर्ण करणं आवश्यक आहे. अशी ही समष्टीची कडी जर तयार करायची असेल तर व्यष्टीला त्या ताकदीनुसार राहावं लागतं. त्याचे ऐहिक पारमार्थिक आणि व्यावहारिक सगळे विचार शुद्ध स्वरूपात असले तर ही कडी अत्यंत व्यवस्थितपणे राहते. असा होलिस्टिक अप्रोच ज्याला म्हटलं जातं, सर्वसमावेशक दृष्टिकोन किंवा समग्र दृष्टिकोन, होलिस्टिक अप्रोच असं ज्याला म्हटलं जातं, तो विषय या उपनिषदामध्ये मांडलेला आहे. ईशावास्य इदम सर्वम अशाने म्हणजे हे उपनिषद सुरू होतं. त्यामुळे ह्याला ईशावास्य उपनिषद असं म्हटलं जातं. ईशन करणारा जो आहे तो ईश, सगळ्यावरती सत्ता गाजवणारा, सत्ताधारी, नियंत्रक, ईश्वर, ईशन करणारा तो आणि त्याची सगळीकडे वस्ती आहे. वास्य म्हणजे वस्ती. या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये असलेल्या प्रत्येक पदार्थामध्ये हा ईशाची सत्ताही आहे आणि त्याची वस्तीही आहे. या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आहेत. या सत्तेचं ज्ञान सगळ्यांनी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या सत्तेचं ज्ञान म्हणजे करण्याची सर्व क्षमता त्याच्याकडे आहे हे लक्षात ठेवून ती शक्ती तो आपल्याला पुरवत असतो हे आपण लक्षात घ्यायचंय. करता करविता सगळा तो आहे. त्यामुळे हे सगळं सृष्टीचक्र व्यवस्थितपणे चालू आहे आणि त्यासाठी आपण त्यातली एक कडी म्हणून निरपेक्ष वृत्तीने कर्म करायला पाहिजे. आणि हे कर्म करताना आनंदाने जगायला पाहिजे. शतायु वर्ष जगायला हवं. शतायु आयुष्य जगायला हवं. आनंदाने जगायला हवं असं या उपनिषदामध्ये सांगितलंय. जीवनाबद्दल कुठेही उदासीनता याच्यामध्ये नाहीये. उत्साह आहे. अत्यंत उत्साहाने आनंदाने जगावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. सनातन धर्म निवृत्तीपर आहे किंवा ग्रहस्थाश्रम सोडणारा आहे असं मुळीच नाही. तो कधीच ग्रहस्थाश्रम सोडायला सांगत नाही. किंबहुना ग्रहस्थाश्रम अत्यंत महत्वाचा आहे असंही वर्णन केलं जातं. आयुष्य समृद्ध असणं आवश्यक आहे. नीती संपन्न आणि जगाला सगळ्यांना धरून ठेवणारं जनहिताचं असायला पाहिजे. ईश्वराचं कधीही विस्मरण तिथे ठेवून चालणार नाही, कारण तोच सगळ्याचा करता करविता आहे हे असं सांगणारं हे उपनिषद आहे. प्रत्येक उपनिषदाला शांती मंत्र असतो. त्या शांती मंत्राचा हेतू त्या अध्ययनाला अनुकूल, कारण गुरु शिष्यांचा संवाद आहे. गुरु सांगत असतात, शिष्य ऐकत असतात, शिकत असतात. त्यावेळेला तिथे त्यांची चित्तवृत्ती एकाग्र व्हायला पाहिजे. तिथली वातावरण निर्मिती प्रसन्न व्हायला पाहिजे. हा सगळा हेतू शांती मंत्रामध्ये असतो. कारण शांती मंत्राचा हेतूच शांती हा आहे. उगमही त्याचा वैश्विक अशा शांततेमध्येच झालाय आणि शेवटही शांतिमयच व्हायला पाहिजे. म्हणून शांती मंत्र दोन्ही वेळा म्हटला जातो. आणि या ईशावास्य उपनिषदाचा शांती मंत्र जो आहे
तो ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते अशा पद्धतीने आहे. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असा हा शांती मंत्र. आणि शेवटी ओम शांती 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 असं म्हटलं जातं. हे शेवटी जे 3 वेळा शांती म्हटलं जातं ते आध्यात्मिक शांती, अधिभौतिक शांती आणि अधिदैविक शांती. म्हणजे आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक ह्या त्रिविध तापांपासून, कारण या त्रिविध तापांशिवाय दुसरे कोणतेही ताप नाही, या त्रिविध तापांचं निरसन व्हावं आणि त्या सगळ्यांपासून शांती मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना इथे केलेली आहे. त्यामुळे या शांतीपाठात जर आपण बघितलं तर पूर्णात पूर्णमिदम, पूर्णमद पूर्णमिदम वगैरे असा जो शांती मंत्र आहे याच्यात पूर्ण या शब्दाचा वारंवार उपयोग केलेला आहे. हे विश्व पूर्ण आहे, त्याचा निर्माता जो विश्वेश्वर आहे, ईश्वर आहे, तो पूर्ण आहे. परब्रह्माने जे जगत निर्माण केलेलं आहे तेही पूर्ण आहे. जगत निर्माण त्या परब्रह्माने केलं म्हणून त्या परब्रह्मातलं काहीही कमी झालं नाही. ते परब्रह्म पूर्ण आहे, सर्व पूर्णच पूर्ण आहे. जसं या ह्याच्यामध्ये सगळं पूर्णमिदम असं म्हटलेलं आहे, पूर्णात पूर्ण मुदच्छते अशा पद्धतीने असा शांती मंत्र सांगितलाय. जसं आपण उदाहरण दिलं, उदाहरण द्यायचं ठरवलं तर असं म्हणता येईल, आई बाळाला जन्म देते. आई बाळाला जन्म देते. जन्म देण्यापूर्वी आई पूर्णच असते. बाळाला जन्म दिल्यावर आई पूर्णच असते आणि बाळही पूर्णच असतं. आईने बाळाला जन्म दिले, तिला अवयव दिले, त्याला अवयव दिले म्हणून तिचे अवयव कमी झाले असं होत नाही. पूर्णात पूर्णमिदम. तसंच परब्रह्माचं आहे. त्यांनी विश्व निर्मिती केली, सगळं जगत निर्माण केलं, जीव जगत आणि ईश्वर याच्या संदर्भातल्या सर्व गोष्टी उपनिषदांमध्ये सांगितलेल्या आहेत, जे आपल्याला अत्यंत आवश्यक आहेत. कारण आपण याच जगात राहतो आणि त्या ईश्वरी सत्तेखालीच आपण राहत असतो, म्हणून ते आपल्या जीवनासाठी महत्वाचे आहेत असं म्हटलं जातं. आणि हे उपनिषदकारांनी इथे पूर्णात पूर्णमिदम हे शब्द परब्रह्मासाठी याच दृष्टिकोनातून लिहिलेले आहे. शांती मंत्राच्या शेवटी शांती 3 वेळा मागितलेली आहे, त्याचं आपण बघितलं. आता ईशावास्य इदम सर्वम, असे ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगत्या जगतम अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पहिल्याच श्रुतीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण आणि उदात्त असा बोधप्रद असं त्याच्यामध्ये मंत्र सांगितलेला आहे. तेन त्यक्तेन भुंजिता ह्याचा विचार आपण करूया. खरं जर पाहिलं, आपण जर डिटेलमध्ये ज्या वेळेला उपनिषद पाहायला जातो, सद्गुरु शिष्याला सांगत असतात त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं वर्णन करतात. आपण आता इथे जाता जाता फक्त त्याचा आढावा घेणार आहोत. कारण हा पहिला मंत्र अतिशय उदात्त आणि बोधप्रद आहे असं मी म्हटलं, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये पहिल्या ओळीमध्ये अविनाशी तत्व आणि विकारमय असलेलं जगत त्याचं स्वरूप सांगितलंय. परब्रह्माचं स्वरूप आणि जगताचं स्वरूप सांगितलंय. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये ओळीमध्ये त्या तत्वाची उपासना कशी करायची ती सांगितलेली आहे. वर पाहता हे सगळं अगदी बरोबर आहे, पण ही उपासना करताना कशी करायची त्याची पद्धती वेगळी आहे. ती वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. या विश्वामध्ये जे जे आकारयुक्त आहे, जे जे दृश्य स्वरूपात आहे, जे जे अदृश्य स्वरूपात आहे, जे जे सूक्ष्मात सूक्ष्म आहे, अतिशय प्रचंड आहे, ते सगळं काही या ईश्वराची संपत्ती आहे. हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे नाही, ती ईश्वराची संपत्ती आहे. ते त्याचं ऐश्वर्य आहे, तो त्याचा ईशन करता आहे. त्या सगळ्याचा जरूर आस्वाद घ्या. त्यांनी ईशन करायचंय, त्याची सत्ता आहे, त्यांनी निर्मिती केली, त्या सगळ्याचा आपणही त्यातला एक घटक आहोत, आपणही त्यातली एक कडी आहोत. त्यामुळे या सगळ्याचा आनंद घ्यावा, सुगंध घ्यावा, रस प्राप्त करावा. यासाठीच तर भगवंतानी आपल्याला ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सगळं दिलं. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्यावा. सगळं पण त्याचं आहे हे लक्षात, माझं आहे नाही त्याचं आहे हे लक्षात घेऊन त्याचा उपभोग घ्यायचा आहे आणि तो त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. त्याच्यात आसक्त होऊन चालणार नाही. किंवा ईश्वरी शक्तीने जे काही मिळालेलं आहे
ते आपल्याला गरजेपुरतं घ्यायचंय. त्याला ओरबाडून घ्यायचं नाहीये आणि साठवून तर मुळीच ठेवायचं नाहीये. ओरबाडून घ्यायचं नाही. आ, एक उदाहरण आहे की किती लोकांनी दिलं आपल्याला, तरी आपण किती घ्यायचं हे आपल्या हातात असतं ना. त्याला मर्यादा असतात. देत आहेत म्हणून कोपरापासून खणून घ्या, अशी वृत्ती असणारेही लोक असतात. अशा लोकांना असूर्य लोकांमध्ये जागा मिळते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण हे ओरबाडून घेऊ नये. तेन त्यक्तेन भुंजिता असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण आहे की सगळ्यांना वाटून, सगळ्यांना देऊन मग आपण त्याचा उपभोग घ्यावा. खाणं असू दे, पिणं असू दे, स्वाद असू दे, आनंद असू दे, सगळ्यांना देऊन आपण त्याचा आनंद घ्यावा. तेन त्यक्तेन भुंजिता. त्यागपूर्वक भोग घेणं ही भारतीय संस्कृती आहे. म्हणून विनोबा भावे म्हणतात की शरीरासाठी अन्न घेणं ही आपली प्रकृती आहे. शरीर धारणेसाठी अन्नाची गरज आहे. त्यामुळे ते शरीर धारणेकरता अन्न घेणं ही आमची प्रकृती आहे. पण अन्न दुसऱ्यांना देऊन मग आपण स्वतः ते ग्रहण करणं ही आमची संस्कृती आहे. स्वतःही खायचं नाही आणि दुसऱ्यालाही द्यायचं नाही, ही विकृती आहे. अशीही अनेक लोक असतात. त्यामुळे आपण यथेष्ट जेवणे, समर्थाने सांगितलेलं आहे, आपण यथेष्ट जेवणे उरले अन्न वाटणे. आपण यथेष्ट म्हटलेलं आहे, यथेच्छ म्हटलेलं नाही. यथा इष्ट आपल्याला पाहिजे तेवढं जरुरी पुरतं. पोटापुरता पसा पाहिजे, तशा पद्धतीने आपल्याला पाहिजे तेवढं जरूर खा, पण उरलेलं अन्न वाया घालवू नका, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. पण आजकाल बरेच लोक असे असतात की जे पुढच्या 7 पिढ्यांची जर काही व्यवस्था करून ठेवतात, त्यासाठी दुसऱ्यांची फसवणूक करतात, पिळवणूक करतात. आणि भगवंतानी ही निर्मिती केलेली आहे, सगळ्यांचा विचार करून आपण हे करावं, हे त्यांच्या स्वार्थीपणामुळे त्यांना कळत सुद्धा नाही. असं ही संग्रह करण्याची वृत्ती माणसामध्ये निर्माण होते. दुसऱ्याचं ओरबाडून घेण्याची वृत्ती माणसामध्ये निर्माण होते. ती घेऊ नये, ती होऊ नये, असं हे उपनिषद सांगतं. तेन त्यक्तेन भुंजिता. कोणाचंही फुकट घेऊ नको. हे ईश्वराने सगळं दिलेलं आहे. चंद्र आहे, सूर्य आहे, पर्जन्य आहे, भूमी आहे. हे सगळ्या रूपाने दोही करे भगवंत अमाप गोष्टी आपल्याला देत असतो. अहो, प्राणवायू, वायूमधनं आपल्याला फ्री ऑफ चार्ज मिळतो. भूमी आपल्याला मिळते, पर्जन्यातलं पाणी आपल्याला फ्री ऑफ चार्ज मिळतं. पण आपल्याला ते नीट वापरता येत नाही. आपल्याला ते साठवता येत नाही. साठवलेलं पाणी वाटेल तसं नळामधनं वाहत असतं. त्यामुळे बाकीच्यांच्या नशिबात असलेलं पाणी सुद्धा आपण वाया घालवत असतो. म्हणजे अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेत असताना तेन त्यक्तेन भुंजिता, हे लक्षात ठेव. कृतज्ञता बुद्धीनी या प्रत्येक गोष्टीचा तू उपभोग घे, त्यागयुक्त उपभोग घे, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. पण तसं न करता धर्ममार्गाने अर्थ मिळवावं आणि योग्य शास्त्रसंमत कामना पूर्ण कराव्यात आणि मग मोक्षाची वाटचाल करावी, हा ज्ञानाचा विचार अशा लोकांना नसतो. असे लोक आत्महत्यारे म्हटलेले आहेत. या उपनिषदामध्ये द्वंद्व शब्द बरेच वापरलेले आहेत, विरुद्धार्थी शब्द बरेच वापरलेले आहेत. पण त्यामुळे या उपनिषदाची लज्जत थोडीशी वाढलेलीच आहे. याच्यामध्ये तद एज, अनेज, त्याग, त्यक्तेन भुंजिता, अशा पद्धतीने विद्या अविद्या, संभूती असंभूती, असे विरुद्धार्थी शब्द वापरलेले आहेत. तद एजती तद न एजती, अशा पद्धतीने सांगून ईश्वराची व्यापकता 5व्या मंत्रामध्ये त्यांनी व्यापकता सांगितलेली आहे. ते खूप दूर आहे आणि खूप जवळ आहे, असं म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं खूप दूर आहे आणि खूप जवळ आहे, एका वेळी कसं असं असू शकेल. पण परब्रह्माच्या बाबतीमध्ये किंवा आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये ज्ञानी लोकांच्या ते खूप जवळ आहे, तर अज्ञानी लोकांपासून ते खूप दूर आहे, असंही म्हटलेलं आहे. असं असतं की खूप दूरची गोष्ट आम्हाला दिसत नाही, पण मोठ्या अक्षरात एखाद्या कागदावर लिहावं आणि अगदी आपल्या डोळ्याच्या जवळ धरावं, तर खूप जवळ धरलेलंही आम्हाला दिसत नाही. त्याचं कारण ते दूरही आहे, ते जवळही आहे. तद एजती तद न एजती, तद दूरे तद अंतिके, अशा पद्धतीने याची मांडणी करून त्या विश्वाचं स्वरूप सांगितलेलं आहे. आणि हे तत्व आम्हाला आतून बाहेरून
ओतप्रोत भरून आहे. म्हणजे वस्त्रामध्ये कापूस आहे, दागिन्यांमध्ये सोनं आहे, त्याप्रमाणे हे विश्वामध्ये चराचरामध्ये आमच्या अंतर्बाह्य ओतप्रोत आडवं उभं भरलेलं आहे, गच्च भरलेलं आहे. अशा त्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. संभूती असंभूती याच्याबद्दलही बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये सांगितले. निर्मिती आणि नाश असाही त्याचा अर्थ होतो. निर्मिती आणि नाश हे सांगताना किंवा संहार म्हणूया, निर्मिती आणि संहार, जन्म आणि मृत्यू या दोन्हीचं ज्ञान त्याच्यामध्ये आपल्याला करून दिलंय. आणि ह्या ज्या सगळ्याचं ज्ञान करून ते सगळं ज्याच्यापासून निर्माण झालंय ते त्याच्यामध्येच विलीन होतं. ही गोष्ट त्यांनी समजावून दिली. आणि ह्याचं सगळ्याचं समजून उमजून जो अभ्यास करतो आणि त्याचा विचारपूर्वक विवेकाने विचार करतो त्याला निश्चितपणे तो अमृतत्वाला प्राप्त होतं असं म्हटलेलं आहे. हिरण्मयेन पात्रेन अशा पद्धतीने सृष्टीचं सौंदर्य सांगितलेलं आहे. सूर्याची प्रार्थना केलेली आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपले श्वास हे आपलं अस्तित्व दाखवणारे असतात, पण जिवंत असल्याचं लक्षण ते आहे. त्यामुळे हे श्वास जे आहेत ते विश्वातील वायूमध्ये मृत्यूसमयी पूर्णपणे विलीन होत असेही त्यांनी म्हटले. भस्मांतम शरीरम, शरीराच्या शेवटी ते विलीन होताना श्वास त्या वायूमध्ये विसर्जित हो. जे ज्यातून निर्माण झालं त्यातून त्यात ते विसर्जित होतं हे मान्य असलं तरी विशेषत्वाने हे सांगावं असं वाटतं की यजुर्वेदाचं हे उपनिषद असल्यामुळे वायूला त्यांनी महत्व दिलेलं आहे. अग्नीला नंतर दिलेला जठराग्नी आहे तो आपल्या शरीरात असतो. पिंडी ते ब्रह्मांडीचं वर्णन करताना भूतलावरचा अग्नी आहे, जे आकाशामध्ये सौदामिनी म्हणजे वीज आहे. असं असे सगळे पिंडी ते ब्रह्मांडी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. या ईशावास्य उपनिषदाविषयी महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्यामध्ये संवाद झाला होता. त्यावेळेला महात्मा गांधी असं म्हणाले होते की ईशावास्य उपनिषद जे संस्कृतमध्ये आहे ते मला आणखीन डिटेलमध्ये समजावून सांगण्याच्या दृष्टिकोनातून तू जरा मराठीमधून मला लिहून देशील का. विनोबा भावे तर काय सगळ्यामध्ये प्रसिद्धच आहेत. त्यांनी ईशावास्य उपनिषदाचा त्याच्यावरती भाष्य लिहिलं आणि त्या भाष्याला ईशावास्य वृत्ती असं नाव दिलं. हे अतिशय अद्वितीय असं भाष्य त्यांनी लिहिलेलं आहे. हा 18 श्लोकांचा असं किंवा श्रुतीचा म्हणूया आपण भारतीय तत्वज्ञानाचं सार सांगणार असं हे उपनिषद आहे. आणि आपण सहजपणे गाऊ शकू असा उपनिषदाचा अनुवाद सुद्धा विनोबा भावेंनी केलेला आहे. या 10 उपनिषदापैकी दुसरं जे उपनिषद आहे ते केन उपनिषद आहे. त्याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती बघूया की हे उपनिषद जे आहे ते सामवेदाचं आहे. आपण आता बघितलं सामवेदाचं असल्यामुळे या उपनिषदातलं केन उपनिषदातलं त्याचा प्रश्नाने सुरुवात झाली. केने शितम, ओम केने शितम पतती, अशा पद्धतीने त्याची सुरुवात केन पासून झाल्यामुळे प्रश्नार्थक त्याच्यामध्ये बरेच प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे केन उपनिषद असं त्याचं नाव पडलं. हे केन उपनिषद सामवेदाचं असल्यामुळे त्यातले 4 खंडांपैकी पहिले 2 खंड जे आहेत ते पद्यात्मक आहेत. सामवेद हा गायला जातो आणि सामवेदाचं हे उपनिषद आहे. त्यामुळे पहिले 2 खंड त्यातले जे आहेत ते पद्यात्मक आहेत, नंतरचे 2 गद्यात्मक आहेत. तर पद्यात्मक जे आहेत त्याच्यामध्ये परमेश्वराचं परब्रह्माचं आत्मस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि दुसऱ्या 2 खंडांमध्ये ईश्वर स्वरूप, त्याची उपासना, शमदमादी साधनं, म्हणजे मगाशी जी उपासना सांगितली ती तेन त्यक्तेन भुंजिता अशी सांगितली. आता इथली उपासना कर्मप्रत असल्यामुळे ती आणखी थोडी वेगळी आहे. ईश्वर स्वरूप, उपासना, शमदमादी साधनं, आत्मज्ञान याचा विचार नंतरच्या 2 खंडामध्ये केलेला आहे. आता ह्याची सुद्धा याचाही शांती मंत्र आहे. ओम आप्यायन्तु ममांगानी वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रम. प्रत्येक पूर्ण म्हणून दाखवत नाहीये, पण ह्याच्यामध्ये सांगण्याचा हा जो शांती मंत्र आहे हे सुद्धा उपनिषदाला धरून असतात. याच्यामध्ये या मंत्रद्वारा गुरु आणि शिष्य हे दोघं परब्रह्माकडे प्रार्थना करतायत की या मंत्राने तुमची सर्व इंद्रिय त्यांचं सामर्थ्य पुष्ट व्हावं. आणि त्या इंद्रियांबद्दलच प्रश्न ह्याच्यामध्ये पुन्हा विचारलेले. हे इंद्रिय सामर्थ्य आपल्याला प्राप्त हो, ती इंद्रिय पुष्ट होत, बुद्धी मन वगैरे हे सगळं तुष्ट हो अशा पद्धतीने आणि परब्रह्माने आमचा स्वीकार करावा अशी त्याच्यात विनंती आहे.
सद्गुरू चार देहांचं निरसन झाल्यावर सद्गुरू आपल्याला हात धरून तिथपर्यंत नेतात आणि परब्रह्मापर्यंत नेतात. मग मूळ माया जी आहे ती आपल्याला परब्रह्माची एकरूपता घडवते वगैरे. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा हे सगळ्या गोष्टी आपल्या बाजूनी आहेत. 80-90% गोष्टी ह्या आपल्या बाजूनी आहेत. नंतर सद्गुरूंचं काम आहे. 80% आपलं झाल्यानंतर सद्गुरूंचं काम आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे परब्रह्माने आपला स्वीकार केला तरच त्याच्याशी एकरूप होता येतं. हे परब्रह्माने स्वीकार करणं महत्वाचं. ते या उपनिषदामध्ये आपल्याला सांगितलेले आहे. आणि या ह्याच्यामध्ये ओम केने शितम पतितम पतती प्रेषितम मन केन प्राणा, असा जो पहिली श्रुती जी आहे त्याच्यामध्ये प्रश्नाने सुरुवात झालेली आहे. आणि या उपनिषदात अनेक प्रश्नही विचारलेले आहेत. कोणाच्या प्रेरणेने मन तयार होते, विषयामध्ये रमतं, प्राण कोणाच्या शरीरामध्ये येतात, ते कोणाच्या परवानगीमुळे येतात, कोण त्यांना नियुक्त करतं, कानांना ही ऐकण्याची शक्ती कोण देतं वगैरे. अशा पद्धतीचे सगळे प्रश्न त्यांनी विचारलेत. इंद्रियांच्या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत. आणि या प्रश्नाचं साधं सरळ उत्तर म्हटलं तर, आता मला पाणी प्यायचंय हे म्हटल्यानंतर मी त्या हाताला आज्ञा देते. मी हाताला आज्ञा देते की मला पाणी हवंय, स्वयंपाकघरात जा, माठातलं पाणी घे, भांड उचल, ह्या. आणि त्याप्रमाणे माझं मन त्यांना आज्ञा देतं आणि हात उचलते, कर्मेंद्रिय त्याप्रमाणे काम करतात आणि मी ते कृती करते असं मला वाटतं. पण मनाला प्रेरणा देणारं कोण आहे? मला वाटलं, मी केलं, मी झालं, माझ्यामुळे झालं, हे सगळं मी माझं सुरू असतं. पण या सगळ्याला प्रेरणा देणारं कोण आहे? मी म्हणजे माझं मन मला आज्ञा देत आहे असं मला वाटतं. मनाला शक्ती देणारं कोण आहे? तर त्याचं उत्तर देताना सद्गुरू त्यांना असं उत्तर देतात, श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मन यद वाचो ह वाच स उ प्राणस्य प्राण. म्हणजे आपल्याला अगदी सोप्या शब्दात आपण ऐकायचं ठरवलं तर, कानांचा कान, प्राणाचा प्राण, डोळ्याचा डोळा, वाणीची वाणी, मनाचं मन असणारी जी चित शक्ती आहे ती सगळ्याला प्रेरित करत असते. ही चैतन्य शक्ती, ही परब्रह्माची शक्ती आहे. डोळा, कान ही सगळी इंद्रिय आहेत. डोळा, कान हे सगळे गोलक आहेत, नुसती इंद्रिय आहेत. पण आपण कान जर गोलक धरला तर कर्ण हे इंद्रिय आहे. आणि त्या इंद्रियाला शक्ती पुरवण्याचं काम ही चित शक्ती करते. डोळा हा गोलक आहे, नेत्र हे इंद्रिय आहे. पंचदशीमध्ये याचा विस्तार खूप सुंदर रीतीने केलेला आहे. ही वाणीची वाणी वगैरे म्हणजे कानामागचा कान, डोळ्यामागचा डोळा असं जे म्हटलं जातं, त्या शक्तीला जाणणं महत्वाचं आहे. ती शक्ती आहे म्हणून हे सगळं काम करू शकतात. हे सगळे बाकीचे आहेत ती सगळी इंद्रिय आहेत, उपकरण आहेत. चित शक्ती त्याच्यात त्या उपकरणात प्रवेश करते तेव्हा त्यांची कामं सुरू होतात. जसं घरामध्ये वीज आहे, यंत्र आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. त्यावेळेला मिक्सर चालतो, फ्रीज मधलं गारपणा सगळा चालू असतो, गिझर असतो तो पाणी गरम करण्याचं काम करतो. पण आपण जर बघितलं, वीजच गेली, इलेक्ट्रिसिटी गेली, तर ह्यातलं कुठलंही उपकरण काम करत नाही, कारण ती शक्ती त्याला पुरवली जात नाही. ही चित शक्ती जोपर्यंत असते तोपर्यंत शरीर काम करतं, अन्यथा ते प्रेतवत होऊन जातं. त्यामुळे या शरीरामध्ये मी म्हणते, हा डोळा माझा आहे, हे कान माझा आहे, हे हात माझा आहे, हे सगळं माझं आहे म्हणजे मी नाही. खरा मी वेगळाच आहे. जसं घर माझं आहे म्हणजे मी आणि घर एक नाहीये, घर वेगळं आहे, मी वेगळा आहे. तशा पद्धतीने या सगळ्याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सांगताना थोडस विस्ताराने सांगा असं ज्या वेळेला म्हटलं गेलं, त्यावेळेला सद्गुरूंनी त्याच्यामध्ये विस्ताराने सांगायला सुरुवात केली. ते आपण थोडक्यात बघूया की हा इंद्रियाचा किंवा मनाचा विषय याच्यापैकी कुठलाही होत नाही. न तत्र चक्षुर गच्छती, न वाग गच्छती, न मनो. आता हे सगळ्या गोष्टी आहेत, याला चितशक्ती प्रेरणा देते तेव्हा ते कार्य करतात, हे सगळं समजावून सांगितलं. पण हे सगळ्या गोष्टी त्याच्यापर्यंत जाऊन पोचू शकत नाही, त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. त्याचं कारण कानांनी आपण ऐकतो, कानांना ऐकण्याची शक्ती देणारा ते परब्रह्माची चितशक्ती आहे. पण या कानाला ते प्रेतवत झाल्यावर कान असले तरी ते ऐकू शकत नाही, डोळे असले तरी ते बघू शकत नाही, कारण ते प्रेतवत झालेलं असतं ती शक्ती.
ही इंद्रिय कार्यक्षम राहण्याकरता ही चित्तशक्ती अत्यंत महत्वाची आहे, जी प्रेरणा देणारी आहे. आणि त्या चित्तशक्तीला प्रेरणा देणारं परब्रह्म आहे. त्या परब्रह्मापर्यंत हे कोणीही जाऊ शकत नाही. जसं आईच्या पोटामध्ये बाळ वाढतं, त्यावेळेला त्या पोटातल्या बाळाला आई जे जे काही खाते, पाहते, बघते, ऐकते, या सगळ्याचे जे रस असतात, ते सगळे रस, खाण्यापिण्याचे रस सुद्धा त्या त्या आईकडनं त्या बाळाला आतपर्यंत पोचवले जातात. पण ते आतपर्यंत पोचवले जातात, ते बाळ त्यांनी वाढत असतं. जसं कानाला शिक्षित शक्ती पोचवल्यानंतर कान श्रवण करू शकतं, त्याप्रमाणे हे बाळ वृद्धिंगत होऊ शकतं आतमध्ये. पण या बाळाला बाहेरची आपली जी आई आहे, जी आपल्याला सगळी पुरवठा करते, तिचं रूप माहिती नाही, त्याचं नाव माहिती नाही, तिचं वर्णन माहिती नाही, रंग रूप नाव गाव काहीच माहिती नाही, ते जाणत नाही. तशा पद्धतीने हे सगळे इंद्रिय जी आहेत त्यांना शक्ती पुरवणार ते असलं तरी ही इंद्रिय जड स्वरूपामध्ये असल्यामुळे त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. तसंच आणखीनही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसा. हाही महत्वाचा श्लोक आहे की याच्यामध्ये आपल्याला परब्रह्म कळलं असं आम्ही म्हणतो, हो आम्हाला कळलं आता परब्रह्म. आमच्यासारख्यांना जे परब्रह्म कळलंय ते खरं म्हणजे कळलेलं नसतंच. ते आम्हाला शब्दरूपाने कळलेलं असतं, ग्रंथ प्रचिती आलेली असते, ग्रंथांमुळे कळलेलं असतं की परब्रह्म म्हणजे काय. म्हणजे ओंजळभर पाणी हातात घ्यायचं आणि समुद्र मी पूर्ण जाणला आणि हातात धरलाय असं वाटल्यासारखं आहे. परब्रह्माचं शाब्दिक ज्ञान शास्त्र प्रचितीने आपल्याला येतं, पण परब्रह्माची आत्मप्रचिती ज्याला म्हटलं जातं, आत्मज्ञान जे आहे, आत्मप्रचिती आहे, ती मात्र एकरूप झाल्याशिवाय आपल्याला येत नाही. त्यामुळे ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी असेपर्यंत मला परब्रह्म कळलं असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्यामध्ये त्रिपुटी असते. आणि त्रिपुटी असते तोपर्यंत द्वैत असते. आणि द्वैत असतं तोपर्यंत अद्वैताचं म्हणजे परब्रह्माचं ज्ञान होत नाही. म्हणून मला ब्रह्म कळलंय असं म्हणणारे जे असतात त्यांना ब्रह्म कळलेलंच नसतं. आणि मला कळलंय असं काही नाही असं जो म्हणतो, मला ब्रह्म कळलंय म्हणतो, त्याला कळलेलं नसतं. पण मला ब्रह्म कळलेलं नाही असं आमच्यासारखे म्हणतात तेव्हा ते खरंच असतं. पण याज्ञवल्क्यांसारखे जेव्हा म्हणतात ब्रह्म वगैरे मला काही माहिती नाही, मला या गायी पाहिजेत, मी घेऊन जातोय, अशा पद्धतीने बृहदारण्यकात त्याचं वर्णन केलेलं आहे. ते घेऊन जातात त्यावेळेला त्यांना ब्रह्माचं ज्ञान झालेलं असतं, कारण त्यांनी ते परिपूर्ण आत्मज्ञानावरती नंतर चर्चा पण केलेली आहे. असे जे लोक असतात ते अमृतत्वाला पोचतात. अशा तऱ्हेने या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या खंडामध्ये उपासना सांगितलेली आहे. पण ती उपासना सांगताना मनुष्याच्या हातून जी जी कर्म घडतायत ती आपण स्वतः करत नाही, ती परमेश्वर आमच्याकडनं करून घेतोय. आमचं शरीर हे इन्स्ट्रुमेंट, साधन म्हणून तो वापरतोय. आणि ते साधन म्हणून वापरून तो ते आमच्याकडनं कार्य करून घेतोय, ही भावना पाहिजे. मी करूनही अकर्ता, ही भावना आणि त्या भावतेने केलेली निष्काम कर्म ही पण एक प्रकारची उपासना आहे. अशा पद्धतीने सांगताना एक कथा सांगितली, ती कथा आपण बघूया. देवदानवांमध्ये युद्ध चाललेलं असतं, देवांचा विजय होतो. आपल्यालाच गर्व होतो असं नाही बरं का, देवांना सुद्धा गर्व झालेला आहे. खरं म्हणजे देवांना होऊ नये असं मला वाटत होतं, पण तरी सुद्धा देवांना सुद्धा गर्व झालेला आहे. कारण देव ही शेवटी योनीच आहे हो, आपली कर्मयोनी तरी आहे. देवांना सुद्धा भूतलावर येऊन कर्म करूनच नंतर मुक्त व्हावं लागतं. त्यामुळे देवदानवांमध्ये युद्ध ज्या वेळेला होतं त्यावेळेला देवांचा विजय होतो. ही कथा या उपनिषदामध्ये, केन उपनिषदामध्ये आलेली आहे. त्या मी जसं मगाशी म्हटलं की कथा सांगून त्यातनं आशय घेणं महत्वाचं आहे. त्यातनं आपल्याला काय उपयोगी पडतं. मी जर एखाद्या कर्म करताना मी करते ह्या भावनेने केलं, घट्ट भावना धरून ठेवली, तर त्याचं यश अपयश पाप पुण्य मला भोगावं लागतं. हा भाग तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून झालाच. पण याला जर अपयश आलं तर मला त्रास होतो, आणि यश आलं तर मी मात्र गर्वाने फुलून जाते. हाही एक भाग असतो. आणि त्यामुळे गर्वामध्ये अहम, अहंता, अहंकार, दर्प या सगळ्या गोष्टी येतात, ज्या परमार्थ उपासनेसाठी अत्यंत घातक आहेत. हे सगळं सांगण्यासाठी ह्या देवदानवांच्या युद्धाचा प्रसंग झाला, ज्याच्यामध्ये देव विजयी झाले. आणि या विजयाचा आनंद उल्हास करायचं त्यांनी ठरवलं.
आणि सगळे जण एकत्र जमले आणि खूप आनंदोत्सव त्यांनी केला. आणि ह्यामध्ये शक्तीचा त्यांना गर्व झाला होता. प्रत्येक जण आपली शक्ती काय आहे याचं वर्णन करत होतं. आणि परब्रह्म जो शक्ती पुरवणार आहे त्याचं सगळ्यांना विस्मरण झालं होतं. आणि हे विस्मरण होऊन देणं हे अतिशय घातकी ठरतं. देवांचा हा गर्व सगळा पाहिला आणि परब्रह्माला अतिशय वाईट वाटलं की सगळ्यांना मी शक्ती पुरवली आहे, म्हणून इथे अहम नाहीये परब्रह्माला. पण तो म्हणतो मी पुरवली, पण याची यांना लोकांना कोणाला जाणीवच नाही. त्यांची चूक त्यांना दाखवून दिली पाहिजे, गर्वाचं हरण केलं पाहिजे. असं म्हणून ते परब्रह्म तिथे धूसर असा आकृतीमध्ये, स्पष्ट अशी कुठली आकृती नाही, पण क्ष म्हणतो की नाही, बीजगणितामध्ये क्ष मानतो आणि मग गणित सोडवतो. तशा पद्धतीने हा यक्ष तिथे तिथे कोणतरी ह्या क्ष हा तो जो कोणी क्ष वेगवेगळीच आकृती असलेला असा, काही त्याला रंग नाही रूप नाही असा तो जो आहे यक्ष, म्हणजे यक्ष किन्नर मधला यक्ष नव्हे, ते परब्रह्म त्या धूसर गूढ अशा आकृतीमध्ये, त्या स्वरूपामध्ये तिथे अवतरलं. परब्रह्माने असं गूढ रूप घेतल्यानंतर मग पहिल्यांदा कोणतरी म्हणजे कोणतरी वेगळंच आलंय, एवढा बंदोबस्त इथे ठेवलाय, एवढे आपण शूरवीर, कोण आला आत्ता इथे, बघायला तर जाऊया. तर म्हणे जा रे अग्नीला. सगळेजण म्हणतात तू सगळ्यात श्रेष्ठ आहे, तू जाऊन ये, तू बघ बरं. जात वेदा त्याला म्हटलंय, प्रत्येक गोष्टीला जाणणारा. कारण सृष्टीमध्ये उभेशिवाय कुठली निर्मिती होऊ शकत नाही. ती सूर्यापासून मिळणारी ऊब आहे. त्या अग्नीला त्यांनी पाठवलं. तिसऱ्या मंत्रामध्ये त्यांनी म्हटलं आग कशी सगळीकडे पटकन पसरते, अग्नीने जोरात त्या वेगामध्ये जाऊन त्याला म्हणलं कोण आहे रे तिकडे, कोण आला इकडे, असं म्हणणार. आणि तो म्हणत असताना तो म्हणला कोण रे तू, कोण रे तू, मला ओळखत नाही, कोण रे तू. काय काय असतं, बरीच प्रसिद्धी मिळालेली एखादी व्यक्ती असली आणि तिला एखाद्याने म्हणावं कोण आपण, मी ओळखलं नाही आपल्याला, प्रचंड राग येतो. अरे मला ओळखत नाही, एवढा मी प्रसिद्ध, अशा पद्धतीचा त्याला राग येत असतो. हा अहंकारच आहे बरं का. प्रसिद्धी पावलेल्या लोकांना आपल्याला एखादा ओळखत नाही हे जाणल्यावर अपमान झाल्यासारखं वाटतं. तसं ह्या अग्नीला झालं, त्याचा जळफाट, अग्नीचा सुद्धा जळफाट झाला. आणि तो म्हणला अरे तुला काय माहिती माझं सामर्थ्य काय आहे, या पृथ्वीला मी एका क्षणात जाळून टाकू शकतो. अहंकाराने हे अग्नीने उत्तर दिलं. आणि दाहकतेने सगळ्या पृथ्वीला जाळू शकणाऱ्या अग्नीला त्याच्या समोर एक काडी त्यांनी टाकली. तो म्हणलं एवढी काडी जाळून दाखव ना, मग मी मानतो तुला. ती काडी सुद्धा त्याला जाळता आली नाही. वीज नसल्यानंतर कोणतंही उपकरण घरातलं चालू शकत नाही. त्याप्रमाणे या अग्नीमधली सगळी पॉवर, जिचीच शक्ती आहे, ती त्यांनी पूर्णपणे काढून घेतली. आणि ती काढून घेतल्यानंतर त्या अग्नीला साधी गवताची काडी सुद्धा जाळता आली. अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि अग्नी त्यातनं बाहेर पडला. तो म्हणला मला काही कळलं नाही कोण आहे काय आहे. दुसरा कोण आहे तर मातरिश्वा. मातरिश्वा म्हणजे वायू. वायूला आपलं मोठेपण आहे. पृथ्वीला असे मी सहजपणे उडवू शकतो, वायूमुळे मी काहीही उडवू शकतो, अशा म्हणणाऱ्या वायूला त्यांनी एक काडी म्हणला उडव. तेवढी काडी उडवलीस तरी चालेल, तीही त्याला उडवता आली नाही. आणि हे झाल्यानंतर मग इंद्र आला, देवांचा राजा आहे, पण त्याच्या डोक्यात हवा गेलेली नव्हती बरं का. इंद्र आला. इंद्र आल्यावरती यक्ष तिथून निघून गेला. यक्ष तिथून निघून गेल्यानंतर इंद्राला असं नाही वाटलं की अरे मला बघितलं, मला घाबरला आणि पळून गेला, असं नाही म्हटलं. इंद्र अतिशय हुशार आहे, बुद्धिमान आहे, आणि तेवढाच नतमस्तक झालेला होता. तो म्हणला की अशी कोण व्यक्ती होती, असं कोण यक्ष होता, व्यक्ती होती, अशी कोण धूसर अशी प्रकृती होती, म्हणजे परब्रह्म स्वरूप म्हणा, की असं कोण होतं की ज्यांनी साधं मला दर्शन पण देऊ नये. वायूला दर्शन झालं, अग्नीला दर्शन झालं, आणि मला साधं दर्शनही होऊ नये. एवढा मी अधपतित आहे का, एवढा मी पतित आहे का. मग ह्याला मला पावन व्हायचं असेल तर मला याच्यासाठी तप केलं पाहिजे. म्हणून त्यांनी तप केलं. एखाद्या गोष्टीचं तप करणं म्हणजे नुसतं जंगलात जाऊन समाधीयुक्त होणं वगैरे हे आध्यात्मिक दृष्ट्या योग्यच आहे. पण संशोधक जे संशोधन करतात ते सुद्धा तन मन धन अर्पण करून संपूर्ण त्याच्याशी एकरूप होऊन संशोधन करतात, तेही त्यांचं तपच असतं. आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायला लागतो त्यावेळेला त्याच्यात परिपूर्णरित्या एकरूप होऊन जातो,
ते सुद्धा तपच असतं. त्यामुळे इंद्राने तपच करायला सुरुवात केली आणि त्याला तपाला फळ आलं आणि त्याच्या समोर एक दिव्य स्त्री तिथे उभी राहिली. ती म्हणजे ब्रह्मविद्या, शिवपत्नी उमा. ती तिथे उभं राहिली. तिला पाहताच इंद्राने तिचे चरण धरले आणि शरणागत भावाने त्याला विचारलं, हे यक्ष कोण होते की ज्यांनी साधं दर्शन सुद्धा मला देऊ नये, म्हणून मी हे तप केलं. ते सांगून नंतर मग ती हिमकन्या जी आहे उमा, ती म्हणते ते ब्रह्म होतं, ब्रह्म आहे ती, असं तिने उत्तर दिलं. ब्रह्माने तुम्हाला या सगळ्या शक्ती पुरवलेल्या आहेत. हे जग सुचारूपणे चालावं म्हणून या शक्ती तुम्हाला दिलेल्या आहेत. आपली वेगवेगळी सगळी साधनं जी आहेत ती वेगवेगळ्या उत्पत्ती स्थिती लय असेल ते ब्रह्मा विष्णू महेशांना दिलंय. हे सगळी पंचमहाभूतांची जी शक्ती आहे ती तुम्हाला दिलेली आहे. त्यातनं हे जग सुचारूपणे चालावं असं त्या परब्रह्माची इच्छा असल्यामुळे ह्या सगळ्याचा गर्व तुम्ही काय करताय. ही शक्ती तुम्हाला त्यांनी पुरवलेली आहे आणि तुम्ही मात्र हे सगळं विसरून गेलात. त्या परब्रह्माने आपल्याला शक्ती पुरवलेली आहे हे विसरून गेलात आणि गर्वाने स्वतःला महान समजायला लागला. हा विजय तुमचाच आहे असं तुम्हाला वाटायला लागलं आणि तेथेच तुम्ही चुकलात. आणि हे तिने इंद्राच्या निदर्शनास आणून दिलं. इंद्राचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला. ब्रह्मज्ञान व्हायला तोच प्राप्त होता, म्हणजे पात्र होता आणि त्याला ते ब्रह्मज्ञान प्राप्तही झालं. हेमवतीच्या अमृतवाणीने इंद्राच्या हृदयामध्ये दिव्यता प्राप्त झाली आणि तो ब्रह्ममय झाला. अहंकाराचं निर्मूलन, पूर्ण शरणागती आणि सद्गुरु कृपा असेल तर ब्रह्मज्ञान होतं. आणि त्याच्या जोडीला मी करुणे अकर्ता ही भावना ज्या वेळेला निर्माण होते तेव्हाच पूर्ण शरणागती आपल्याला प्राप्त होऊ शकते. अशा तऱ्हेने या सगळ्या उपनिषदामध्ये, या केन उपनिषदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. अशी ही उपासना याच्यामध्ये नंतरच्या भागात करायला सांगितले. ती करत असताना अग्नी आणि वायू यांना अग्नी आणि वायू यांना ब्रह्माचं दर्शन झालं. हे जे किंचित दर्शन झालंय ते अधिदैविक उपदेश त्यांना झाला असं म्हटलं जातं. प्रथम प्रकाश रूपानी आणि नंतर तेज रूपानी असं जर त्यांना दर्शन झालं, मग ध्यास लागला, मग मनाने जाण्याची त्यांच्याजवळ इच्छा निर्माण झाली. याला आध्यात्मिक उपदेश असं म्हटलं जातं. आणि इंद्राला ब्रह्माने पूर्णपणे उपदेश केला. इंद्राला देवीने पूर्णपणे उपदेश केला. परब्रह्माचं स्वरूप त्याच्याजवळ उलगडून दाखवलं. उमेच्या रूपाने त्याला ते स्थूल साकार असं रूप दिसलं, पण अन्यथा ते निराकार रूपही त्याला पाहायला मिळालं. हे सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचे दोन्ही गोष्टी इंद्राला पाहायला मिळाल्या. त्यामुळे देवीनी इंद्राला ब्रह्मविद्येचा बोध केला आणि त्याला ज्ञान दिलं. असं उपासनेबद्दलही त्यांनी, उपासना म्हणजे जवळ बसून करणं, मनापासून करणं, नित्य स्मरण करणं, या सगळ्या गोष्टींच्या त्यांनी याच्यामध्ये ओहापोह या केन उपनिषदामध्ये केलेला आहे. तप आहे, इंद्रिय दमन आहे, कर्म आहे, असे सगळे हे जे आहेत कर्म, तप, इंद्रिय दमन, हे ब्रह्मविद्येचे 3 आधार आहेत असं वेदांमध्ये सांगितलेलं आहे. मन एकाग्र करण्यासाठी शर्म, दमन, मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण कर्तृत्व आणि अहंकार, कर्तृत्व अजिबात नाही. मी करुणे अकर्ता ही भावना आणि अहंकार पूर्णपणे विसर्जित व्हावा लागतो. आणि इदम न मम स्वाहा ही यज्ञ संस्कृतीचं द्योतक जे आहे ते आपली संस्कृती आहे. अशा तऱ्हेने ह्या उपनिषदामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. उपनिषदांनी ह्या चिंतनाने आपल्याला आपल्या मध्ये काय परिवर्तन घडवून आणायचंय. बघा ना, एखादी गोष्ट, एखादं कर्म केल्यानंतर मी कर्म केलं, मी केलं, मी केलं, हा मी सुटत नाही. तुम्ही अहम सोडण्यासाठी, संगत त्याग करण्यासाठी काय काय केलं. मी असं केलं, मी तसं केलं, मी संसारापासून दूर झाले, मी कर्मापासून दूर झाले, मी अमकं करत नाही, मी तमकं करत नाही, हे सगळं सांगत असताना मी करत नाही, मी सोडलं, मी सोडलं, हा मी कुठे आहे. तो मी तर मुळात सुटत नाही. तो आपण घट्ट धरून ठेवलेला असतो, तो पण सोडणं म्हणजे संग निसंगातीत होणं आहे. त्याचा भाग इथे सांगितलेला आहे. आणि अहंकार, मी माझे याशिवाय आपण बोलूच शकत नाही. गोंदवलेकर महाराजांनी एक म्हातारी स्त्री, वयस्कर वृद्धा, ती म्हणली मी एवढ्या 70-80 वर्षामध्ये सगळी चातुर्मासातली व्रत केलीत, एकही व्रत करायचं आता मी ठेवलेलं नाहीये असं तिने सांगितलं.
तर कुठलं व्रत करू तेच समजत नाही. एक व्रत कर म्हणा, हे तुम्ही केलंय का? तर दिवसभरामध्ये चातुर्मासामध्ये प्रत्येक दिवशी मी माझं सोडून काय बोलायचं ते बोला. विचार करून बघा, दिवसभरात मी माझ्याशिवाय आपण दुसरं काही बोलतच नाही. दिवसातला 3/4 त्यातला 1/4 झोपेत जातो. त्यातले निम्मा दिवस मी माझे करण्यात जातो. पाव दिवस जेमतेम कदाचित आपण त्याच्याशिवाय राहत असू. सर्व दिवस त्याच्याशिवाय राहणं, मी माझे शिवाय बोलणं, नुसतं बोलणं नाही, ते अंगामध्ये मुरवणं, हेही. कारण शब्द जो आहे, तो शब्द आपण शास्त्र प्रचितीने आपल्यामध्ये घेऊ शकतो, समजू शकतो, उमजू शकतो. त्या अर्थाशी जेव्हा आपण एकरूप होतो, त्या अर्थाशी एकरूप झाल्यानंतर तो अर्थ म्हणजेच आपण होतो. ती शब्द टरफल टाकून दिली जातात आणि नंतर तो अर्थ इतका आपल्या रोमारोमामध्ये भिनून जातो की तो आचरणात उतरतो आणि तो अर्थही निघून जातो. तो अर्थही निघून जातो आणि आचरणातनं प्रत्येक गोष्ट दिसायला लागते. त्यावेळेला मौन्य गर्भ अवस्था प्राप्त होते आणि ती मौन्य गर्भ अवस्था प्राप्त झाली की सद्गुरू आपल्याला परब्रह्मापर्यंत नेतात. आणि त्या परब्रह्माने जर आपल्याला ऍक्सेप्ट केलं, त्यांनी जर आपला स्वीकार केला, तर परब्रह्माचं ज्ञान आपल्याला होतं, असं केन उपनिषदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. अशा तऱ्हेने ही उपनिषद पैकी ईशावास्य उपनिषद आणि केन उपनिषद ही दोन उपनिषद आपण बघितली. पुढच्या वेळेला पुढची उपनिषद बघू. तोपर्यंत इथेच थांबू. सर्वांना धन्यवाद.